हा आजचा संपूर्ण दिवस तुझ्या हाती दे परमेश्वरा. जसं कानागावी परमेश्वरा त्यांना काहीच कमी पडू देणार नाहीस, तसं या घरात परमेश्वरा त्यांना काहीच कमी पडू देऊ नकोस परमेश्वर. ही प्रार्थना आणि तुझ्या चरणी करीत आहोत. यांच्या सर्व तुझे नाम आमची गरज तसेच आमच्या परमेश्वरा हे पवित्रमुळे आदिवासी माते soul.
हे परमेश्वरा, ख्रिस्ताविषयी आमच्या मनात आदर व प्रेम निर्माण कर. ख्रिस्तावरील आमची श्रद्धा व भक्ती वाढव. ख्रिस्तावरील दानाच्या अप्रतिम रहस्यात आम्ही नियमितपणे सहभागी व्हावे म्हणून ते सर्व समर्थ परमेश्वरा आम्हाला तुझी विशेष कृपा व सामर्थ्य दे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय मुलांनो, प्रिय बालकांनो, प्रिय बंधू भगिनींनो, आज दिवस हा सौख्याचा, आज दिवस हा भाग्याचा. गेले अनेक दिवस वर्षभर मी तयारी केली आहे आजच्या दिवसासाठी. आणि म्हणूनच रमेश, आपले सर्व संदेश शिक्षिका, शिक्षक, आपले सर्व फादर सिस्टर यांनी मदत केलेली आहे. मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि पवित्र साखरांना स्वीकारण्यासाठी आपण तयार होण्यासाठी मनाची हृदयाची तयारी करूया. मुलांनो, चांगलं उत्साह केलेला आहे. आता निसाचे होतं आपण थोडा वेळ चालता राहूया. आपल्या हातून कळत घडलेल्या पापांची आपण क्षमा मागूया आणि हात जोडा, मान वाकूया आणि आपण आपल्या पापांची क्षमा मागूया. हे प्रभू, पवित्र मिसा साजरी करण्यासाठी आम्ही अनेक वेळा योग्य ती तयारी करत नाही, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. Lord, often we were selfish and failed to share your love with others. For this we ask your pardon. हे प्रभू, प्रार्थना आणि विश्वासाठी आम्हाला योग्य तो वेळ देता आला नाही, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. सर्व समान परमेश्वर आम्हाला आणि आमच्या पापाची क्षमा करून मला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
येरुशलेम परमेश्वराचा बरोबर येरुशलेम परमेश्वराचा बरोबर हे यरूशलेम परमेश्वराचा गौरव कर. हे सियोन तू आपल्या देवाचे स्तवन कर. त्यांनी तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहे. त्यांनी तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. प्रतिसाद येरुशलेम परमेश्वराचा बरोबर तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरवितो. उत्कृष्ट गव्हाणे तुला तृप्त करतो. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. त्याचा शब्द फार वेगाने धावतो. प्रतिसाद येरुशलेम परमेश्वराचा बरोबर तो याकोबाला आपले वचन, इस्रायलला आपले नियम व निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्यांनी असे वर्तन केले नाही. त्याचे निर्णय ती जाणत नाही. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद येरुशलेम
स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो मी खाईन तो सर्व काळ येईल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपापसामध्ये दंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाला नाही व त्याचे रक्त प्याले नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाला आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरं खाद्य व माझं रक्त खरं पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसं जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसं पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामध्ये जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाली तरी तिने हे तसं नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. प्रभूचे शुभवर्तमान. याला कारण म्हणजे आपण 95 चिल्ड्रन आज सध्या 7 मुलं ख्रिस्ताला बरोबर स्वीकारत आहे. किती आनंदाचा दिवस आहे. आणि आज मुलांना तुम्ही सुरुवातीपासून प्रस्तावना दिली, गायन चालू आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, प्रतिसाद किती सुंदर केलेलं आहे. आपल्या पालकांनी आहे म्हणून जोरदार गाड्या वाजून मुलांचं अभिनंदन करून मुलांना मुलांनी मुलींनी मस्त नाही काळ्या वाजायची करायचं काय बघा आता मुली आहे त्याला आवडलेलं नाही. ओके, तर माझ्या मुलांना मला आठवतं जेव्हा मी फॅमिली वाटतो ना, तेव्हा तुम्ही मम्मीवर आले होते, डॅडीवर आले होते, किंवा तुम्ही काय करायचे, मम्मीचा पदर घ्यायचा, डॅडीच्या खिशात हात लावायचा, मला पण दे ना, हात नसा मला पण दे. डॅडीने मम्मी काय केलं, टपरी मारली ना, चुप तुला आता नाही. मग तुम्ही विचार केला कव्हा वेळ किती मिळवणे, किती मोठं व्हायला लागेल, त्याला मिळालं, तिला मिळालं, मला कधी मिळेल. उत्सुक ज्योती, उत्सुक आज तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे, आनंदाचा दिवस दिसत आहे. म्हणून मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. आपल्या शिक्षकांकडे माहितीच आहे, ज्यांना उत्तर देता येईल. तर तुम्ही एवढी तयारी केलेली आहे, गेल्या काही महिन्यापासून आपण तयारी करायला लागलो होतो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि मग थोडंसं त्याविषयी भाष्य करणार आहे. आज मुलांना बघितलंय तुझ्याकडे तुम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले आहे. कशा पांढरे कपडे घातले? कसं चिन्ह आहे? कशा पांढरे कपडे घातले? तू नवरा का? तू नवरा मग कशा घातले? हा वरती करा, शिक्षकांना माहिती द्या. हा वरती करा, बोलायचं आहे. कशा पांढरे कपडे घातले? हा बोला माहिती बस सगळे म्हणून. दुसरं मुलीने माहिती अरे वा, येशूला स्वीकारण्यासाठी पांढरे कपडे घातले. हो, पांढरे कशाला घातले का? मुलीला माहिती काय तुम्ही सांगा माहिती हा पापी जनांसाठी हा पांढर शुद्ध कपडे आहे. कसं प्रतीक आहे? पवित्रतेचं, स्वच्छतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून मुलांनो, तुम्ही आज पांढरे कपडे घातले, याचा अर्थ काय? तुम्ही पवित्रमध्ये आहात. आज ख्रिस्तसभा योगायोगाने पवित्र मंदिराचा सण साजरा करत आहे आणि याच्यावर कसं पवित्र आहे. म्हणून जेवणाचं कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. आपल्या जेवणाच्या बाहेर काय आहे? तिकडे पक्ष्याला पिण्याचं प्राणी आहे का? बघितलं ना, पक्ष्याला पिण्याचं पाणी आहे ना? तसं आहे नाही ना? कशासाठी? जेवण देताना पाण्यामध्ये बोट घालतो, कपाळावर लावतो, जिभेवर लावतो, असं करतो. अंगाचं मला शुद्ध कर. मुलांनो, हे शुद्धतेचं कपडे शुद्धतेचं आहे, पवित्रतेचं आहे. आणि देवदूत कोणते कपडे घालतात? काळे, हिरवे, तांबडे, हिरवे काळे. कोण देवदूत बघितले तुम्ही कसे दिसतात?
पांढरे कपडे घालून ना सफेद घालतात. मग पुढे लोके लाईक एंजल्स. तुम्ही जर मला दिसता देवदूत सारखे दिसता. पण मुलांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. माझ्याकडे मी फुलं आणलेली आहे. सगळ्यांना दिसतात का? ते फुलं दिसतात? ओके. काय फरक आहे फुलामध्ये एका राज्यामध्ये? काय फरक आहे? हे फुलं कशी आहेत हे आणि हे फुल कसं आहे? एक प्रेशर आहे. फ्रेश आहे. हा आणि काय आहे? कोमललेला आहे. व्हेरी गुड. काय फरक आहे दिसला? कोणतं तुम्हाला आवडणार? हे आवडणार हे आवडणार? जे माहिती नसतं ते सर मागे काय बोल कलर वेगळा आहे. इथे चांगले चांगले लवकर दिसतात. त्याचा कलर फेड झाला आहे ना. कलर गेला. दुसरं हे चांगले दिसतात आणि चांगले दिसत नाही. मुलांना हे थोडं जीवनाचं भाकर आहे. तुम्ही जी आहे ना जी आज आहे उद्या नाही. तुझा ड्रेस आहे तो 10वी पर्यंत घालणार का विसरायला? 10th पर्यंत घालणार नाही घालणार ना. हा ड्रेस काय होणार? जुना होणार. हे फुलं इकडे व्हिडिओ लावले फुलं होणार. तुमच्यामध्ये असं काय आहे की जुनं होणारच नाही? What we have, what we have, which will not be old. कधी ओल्ड होणार नाही. कधी जुनं होणार नाही. काय आहे असं काय येणार तुझ्या जीवनामध्ये आज की कधी जुनं होणार नाही? काय आहे असं आयुष्यभर असं राहणार? कम्युनियन. कम्युनियन कसं म्हणतो? कोणतं कम्युनियन आहे आज? कोणतं कम्युनियन आहे? फर्स्ट कम्युनियन आहे का? नाही. फर्स्ट कम्युनियन नाही. होली कम्युनियन. मग तुमच्यामध्ये येणारा होली कम्युनियन असं कधी होईल का? नेहमी कसं असेल? टवटवीत असेल ना. तुझं ड्रेस आहे जुना होणार. तुम्ही जे फोटो घातले ना की 4थीला 5वीला 6वीला वापरणार का? नाही वापरता येणार. 10वीला ड्रेस वापरणार तुम्ही? 10वीला ड्रेस वापरून जुना होणार ना. तुम्हाला भाग दिसतात 10 वर्षाचे भाग दिसणार आहेत का? नाही दिसणार. आजूबाजूला सुद्धा त्यांचे बदले होतात. पण इकडे सदैव कोण राहणार तुमच्या बरोबर? Who will be always fresh, green and always with you? कोण राहणार? Jesus. Jesus will never get old. Jesus ने कसं असणार? फ्रेश, पवित्र, स्वच्छ, निष्कलंक असणार. मुलांपैकी तुम्ही कम्युनियन तुमच्यामध्ये येणार आहे. आता भोवसरी कम्युनियन ते जुनं होणार का कधी? कसं होणार? स्वतः कोण सांगणार? कसं राहील? आणि त्यासाठी कसं राहील? नवीन. ओके. म्हणूनच आपण काय बघितलेलं आहे? जीवनाची नवीन भाकरणी. नवीन भाकर तुम्हाला मिळणार आहे. आणि आजपासून तुम्हाला फादर कमी दिल्यापासून तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कमी येऊ शकणार. आणि म्हणूनच आता दुसरा प्रश्न आहे. तुम्ही जे कपडे घातलेले आहे महिन्याभर तयारी केलेली आहे त्याचा फायदा झाला तुम्हाला. आणि म्हणूनच हा कम्युनियन रोड होणार नाही. जुना होणार नाही. मी जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे. जीवनाची भाकर आहे. हे तुम्ही पहिल्या वचनामध्ये आणि शिववर्तमध्ये ऐकलं ना. मी जीवनाची भाकर आहे. जो मला खाईल तो आयुष्यभर टिकेल. मुलांनो यासाठी तुम्हाला ही जीवनाची भाकर दिलेली आहे. त्यानंतर दुसरं प्रत्येक वेदीवरती जगाच्या कानाकोपऱ्याचा या वेदीवर सुद्धा वेदीच्या आजूबाजूला एक चिन्ह असतं. कोणतं चिन्ह आहे बरं? कोणतं चिन्ह आहे? कुठलं चिन्ह आहे? आणि ते बरं विसरायचं प्रथम स्वीकारण्याचं फरक महत्वाचा. हा कोण? प्याला. आपण याच्या बाजूला दुसरं काय आहे? कम्युनियन आहे. दुसरं काय आहे? वेदीच्या आजूबाजूला जे आता मिरवणूक होतं. हा बायबल आहे. व्हेरी गुड. काय प्याला आहे? कम्युनियन आहे. नंतर इकडे काय आहे? बायबल आहे. पवित्र शब्द आहे. दुसरं काय आहे आजूबाजूला? क्रॉस आहे. हे कसलं चिन्ह दिसतं तुम्हाला? आपल्याला काय मिळालेलं आहे? येशूचं शरीर आणि रक्त मिळालेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्याचा. इकडे बायबल असेल वाचनासाठी, इकडे फादर्स असतील, इकडे कम्युनियनसाठी पेढा असेल, इकडे द्राक्षरस असेल ना. आणि म्हणून आयुष्य काय आहे? देवाचा शब्द आहे. व्हेरी गुड. आणि या व्हिडिओ काय आहे? कालवडी टेकडीवरती
कुठे मिसा गेली पहिली मिसा? कालवारी डोंगरावर. तुम्ही पवित्र गुरुवारच्या मिसाला येता ना, त्याला मौनी दर्शन म्हणतो, आज्ञा गुरुवार म्हणतो, फादराचं धर्मगुरुपद आहे. आणि त्या वेळेला ज्या भाकरीचं, ज्या शरीराचं, ज्या रक्ताचं रूपांतर येशूच्या रक्तामध्ये त्याची प्रस्तावना, त्याची सुरुवात, त्याचं इन्स्टिट्यूशन हे येशूने कालवारी टेकडीवर झालेल्या घटना गेलं. त्याला आज्ञा देऊन आपण पाळला जातो. आणि जगातली पहिली मिसा पूर्ण येशूने केली. आणि काय सांगितलं ते दुसऱ्या वचनात आलेलं आहे. काय सांगितलं? हे माझं शरीर आहे, माझ्या आठवणीसाठी करा. हे माझं रक्त आहे, माझ्या आठवणीसाठी करा. यासाठी तुम्ही नेहमी या मुलाप्रमाणे देवाला टवटवीत असले पाहिजे. हे टवटवीत असण्यासाठी काल दिवसामध्ये काय केलं असं राहण्यासाठी फादराबरोबर काय केलं? हे टवटवीत राहण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी, कालवडी राहण्यासाठी काय केलं तुम्ही? What did you do to become holy? 2 दिवसापूर्वी कन्फेशन केलं, पुसर केलं. सर मुलांनो, आपले कुंठल करू शकता. आपण मानव आहोत, चुकतो, कधी शिवाय देतो, कधी आपल्या आईवडील बापासमोर शिवाय देतात, त्याने लाज वाटते, तुम्हाला लाज वाटते. आणि मग तुम्ही काय सांगता? कुठेतरी पाप पुण्य होण्यासाठी, हा पांढरा ड्रेस आहे, फ्रेश राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? उत्सर्ग केला पाहिजे. मुलांनो, एक गोष्ट मला सांगायची या ठिकाणी की जेव्हा तुम्ही देवळात याल, त्या देवळाच्या बाहेर बसायचं नाही. यामा महाराजांची तक्रार आहे सगळ्या महाराजांची. म्हणून आम्ही तरुणपण झाली कुठे बसतात? पुरुषांजवळ बसतात. कुठे बसतात? त्या झाडाखाली बसतात. कुठे बसतात? काही पाहिल्यामध्ये बसतात. कसं झालं? तुम्ही कुठे बसले जाता? तुम्हाला कोणती जागा दिलेली आहे? सगळ्यात महत्वाची देवाच्या मंदिर जागा तुम्हाला आहे ना. म्हणजे कुठे झाल्यानंतर कुठे घेऊन बसलं पाहिजे? आई वडिलांना घेऊन समोर बसलं पाहिजे. इकडे एक्सटेन्शन आहे, इकडे बसलं पाहिजे की परमेश्वर तुमच्या हृदयात येणार आहे. आणि मुलांना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी तयारी करायला पाहिजे. येशूचं शरीर रक्त हे स्वीकारण्यासाठी आपल्याद्वारे येशू आपल्याला जीवन देणार आहे. आणि म्हणून तयारी करायला पाहिजे. उत्साह करा, देवळामध्ये लवकर या, मिसा सर्व किंवा वाटो बॉईज आहे. आम्ही जेव्हा फादर्स आहोत की आपण फादर नाही तर आम्ही वाटो बॉईज होतो. आता गर्ल्स आहे, वाटो गर्ल्स आहे. बरोबर किती बरं वाटते, असे कपडे घालतात. तुम्ही सुद्धा वाटो बॉईज झालं पाहिजे. वायरमध्ये आपल्याकडे फार रमेश आहे की त्याला आठवण नाही की मुलं कशी सुंदर गाणं गातात. मुलं यायला पाहिजे, सिंगिंग केली पाहिजे. तुम्ही सुद्धा परमेश्वर गायला माझ्याबरोबर गायलं की नाही? मुलांना तुम्ही सर्व जर केलं तर नक्कीच देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो, तुमच्या पालकांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी मदत केली संडे स्कूल, आम्ही सर्व फादर सिस्टर्स, आम्ही तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. प्रभूचा आशीर्वाद असंच तुमच्या राहावा या प्रार्थनेने शुभेच्छा देतो. आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. आज प्रथमतः आमच्या हृदयात येत आहे. तुझ्याकडे परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वर प्रार्थना करण्यास आपण स्फूर्ती देतो. आपल्या सर्व प्रार्थना करण्यासाठी आपण त्याला विनंती करूया. देवराजाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यास आपले पोप महाशय, कार्डिनल, बिशप, फादर व सिस्टर यांना चांगले आरोग्य व मानसिक श्वास लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानाच्या संदेशानुसार आपल्या
God may always inspire us to live sincere lives and do what is right. For this we pray to the Lord. आपल्या पॅरिसमध्ये आयोजित होणाऱ्या
उभे राहा. मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाने कल्याण व्हावे म्हणून तुमच्या केलेला प्रभू स्वीकार. हे प्रभू, आमच्या दानाची स्मृती आम्ही आज साजरा करीत आहोत. आमची प्रार्थना आहे हे पवित्र साक्रामेंट आमच्या ऐक्याची प्रतीक देवाचा करा म्हणून ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्तावर आम्ही तुझे नित्य सर्व आभार मानणे योग्य आणि आनंददायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्याबरोबर वेगळा बसला असता येशूने निष्कलंक गोड म्हणून स्वतःचा तुला बळी अर्पण केला. हा बळी तुला पूर्णपणे ओळखण्याला तुला स्वीकार करण्याचा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी कारणीय शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून यातून स्मृती त्यांनी आम्हासाठी ठेवली आहे. या महान ख्रिस्त शरीर साखरविंदाद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतो. सर्व मानवी कुटुंबाने एका श्रद्धेच्या मार्गावर बंधू भावनेने चालावे म्हणून त्यांना कृपाला देतोस. तुझ्या भक्तीला बसून आम्ही तुझ्या मधुर कृपेवर ध्यान दिलावे आणि आम्हाला त्या सर्व राज्यात प्रवेश मिळावा. आम्ही या शरीर साक्रामेंटाद्वारे एकच आहोत म्हणून सगळ्यांच्या दुर्लभनाबरोबर सहाय्य करते. आमचे नवनिर्मित गीत गाते त्याच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा मोठ्या आनंदाने गौरव गातो. हे प्रभू खरोखर पवित्र आहेस. तू निर्माण केलेले सर्व काही रास्त म्हणे तुझी स्तुती करते. कारण तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्यात वारी आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने दुसऱ्या वस्तूंना जीवन देतो त्या पवित्र करतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुझ्या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून लोकांना एकत्र करायचे कधीच थांबत नाही. म्हणून प्रभू, आम्ही दानाला पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. ही दान कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही नम्रतेने विनंती करतो. ही दान तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचं शरीर व रक्त व्हावे म्हणून त्या प्रभूच्या आज्ञेने आम्ही रस साजरे करीत आहोत. ज्या रात्री प्रभूच्या विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्यांनी आपल्या हातात भाकर घेतली, आभार मानले, तिला आशीर्वाद दिला आणि भाकर म्हणून आपल्या शिष्याला दिल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा धन्यवाद देत आशीर्वाद दिला आणि तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्याने आम्हाला प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे दुःख आणि पुष्कळाच्या पाप क्षमेस उतरले जाईल, ते माझ्या आठवणीसाठी करा. Jadi kemana putra anak lagi?
हे प्रभू, आम्ही तुझ्या पुत्राच्या ताराने लोकभोगाची त्यांच्या विस्मयकर पुनरुत्थानाची आणि सर्व रोगाचे पुण्य स्मरण करत आहोत. आम्ही त्याच्या तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत. तुझे आभार मानण्यासाठी आम्ही तुला पवित्र आणि जिवंत बली अर्पण करतो. तुझ्या सभेच्या घडीवर उपदर्शने पहा असे विनवितो. त्याच्या त्यागामुळे मरणाने तू आमच्या तुझ्याबरोबर समेट घडून आणलास. तुझ्या पुत्राच्या शरीराने रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही विसरले शरीर आणि आत्मा हवे असे कर. आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर विशेषतः अधिपवित्र देवमाता मारिया, तिचा पती योसेफ, तुझे पवित्र पेशी व गौरवशाली रक्तसाक्षी आणि सर्व सत्य यांच्या बरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तो आमची तुला शाश्वत समर्पण करू. ज्यासमोरील त्याच्या नीती मध्यस्थीवर आणि अखंडित सहाय्यावर आम्ही विसरून आहोत. हे प्रभू, आमच्या या सभेच्या पलीकडे सर्व जगाला शांतीची वातावरण दे, यांचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझे सेवक आमचे पोप फ्रान्सिस, सर्व विशेष संपूर्ण विश्ववर्ग यांचे गण आणि तू तुझ्यासाठी मिळवलेले सर्व लोक यांच्या जवळ पृथ्वीवर तुझ्या आत्मेवर विस्तृत राष्ट्रात व प्रीती मिळवतो. तुझे इच्छेनुसार तू बोलावलेल्या या कुटुंबाच्या प्रार्थना तू दैनी ऐकून घे. ते दयावान घ्या जगभर विखुरलेल्या त्या सर्व लेकरांना तू तुझ्या आमच्याकडे कर्मेने एकत्र कर. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधूंना या जगाचा धर्म घेतात, जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभराने प्रवेश दे. ज्या प्रभुत्वाद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस, त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो.
सर्वसमर्थ परमेश्वर आपला देव तुम्हाला आशीर्वाद करो आणि आपल्या काळातले ज्ञानाचा तुम्हाला वर्षा करो. तुम्ही सदैव पुण्य कृत्य करावे, चांगली कृत्य करावी म्हणून परमेश्वर त्यांच्या प्रेमाच्या साक्षीने तुमची श्रद्धा दृढ करो. तो तुमची पावलं सदाकडे आपल्याकडे वळो. बंधू भावाने आणि कांतेने चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो आणि परमात्मावर बरसो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणावर येवो. आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात येत आहे.
ती जबाबदारी माझ्यावर सोपवली संडे स्कूल विचार करून आणि मी तिला फादरला सांगितलं काय हरकत नाही, ज्या वर्षी मी फादर झालो त्या वर्षापासून संडे स्कूल थांबवायला आहे आणि इकडे 1998 ला तेव्हा संडे स्कूल थांबवायला आणि आलो परत तेव्हा संडे स्कूल थांबवण्यासाठी मला मिळालं त्याबद्दल आभार आहे. कारण मुलं ही प्रेमाची मुलं आहे. मुलाबरोबर वेळ घालवताना तो खूप सुखदायक असतो आणि आपल्याबरोबर हा वेळ घालवला आहे. हे 15 दिवस सर्व शिक्षक आम्ही सर्व पाहत होता त्याचा संसार ऐकणं, त्याला बोलावणं, त्याच्याशी गोष्टी करणं, खूप काही गोष्टी मुलाबरोबर केलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. विशेष करून आज सर्व शिक्षक खरोखरच त्यांनी वर्षभर मेहनत घेतली आहे आणि हा सोहळा पार करण्यासाठी किती सकाळी 8 जवळजवळ 12 वाजेपर्यंत गेले 15 दिवस रात्री चालू होती आणि वर्षभर सुरू होती. आणि या 15 दिवसामध्ये त्या शिक्षकांनी खरोखरच अगदी प्रामाणिकपणे याला बोलतात संडे स्कूल टीचर्स की खरोखर आपल्या मुलांसाठी त्यांनी जो त्याग केलेला आहे आणि ही सर्व मुलं आपली मुलं तरी मानतात. मला माझं ते बोलत फादर ही आपली मुलं आहेत. कदाचित आमच्या कुटुंब कदाचित मी राबवलं असेल, कदाचित एखाद्या वेळेला त्यावर त्याने म्हटलं मला आपण तुमच्या आमच्या सर्वांनी सॉरी बोला कदाचित मला राबवलं असेल त्याबद्दल आई वडिलांना आम्ही क्षमस्व. सर्व संदेश स्कूलची नावं घेऊ शकतो. मी फादरला सांगितलं की नावं यांनी फादर सुद्धा होती ना मला आवश्यक आहे. तुम्हाला एन्करेजमेंट करणं आणि तुम्हाला साथ देणं आमचं कर्तव्य आहे, लिहून माझं कर्तव्य आहे. संजय गुरगाव, विजय आगसकर, सुवर्णा मोदी, प्रमिला गोंसाल्विस, स्मिता भंगा, सुवर्णा माटक, नेहा गोंसाल्विस, रोज कपी, सोनिया इंदूर, सोनाली गुरगाव, क्रिसमस आपा, सिस्टर त्रिजा, सिस्टर रेश्मा, सिस्टर गीता, अंकिता गुरो, अल्फांसो गुरो, स्नेहा दीपना, बादीना वेंकैया, रॉय जंगली, ब्रायन अलिबा, रीना अंबार, विकी मुलुल, मेरिंदा फर्नांडिस, अजय भजन. आपले सर्व फादर जे आहेत फादर जो, फादर बॅप्टिस्ट, फादर थॉमस आणि आपले फादर पावलर, फादर फ्रान्सिस आणि फादर लुईस आपल्यामध्ये आहेत. त्यांनी आभार मानतो. फादर फ्रान्सिस आभार मानतील. विशेष करून जुबली वर्षानिमित्त आपल्याला लहान मुलांचं पाय तयार करायचं आहे आणि ठरवलं शिक्षकाला बोललो की लहान मुलाला आपल्याला जुबली वर्षामध्ये गाणी शिकवायची आहे. त्याच्या कामाने लागलेलं आहे आणि जुबली वर्षानिमित्त या लहान मुलाला सुंदर पाय झाला पाहिजे. ते आज आपल्याला तुमच्यामध्ये सुद्धा बोलायची की या जुबली कोणाचं जुबली वर्ष आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या. हा त्या जुबली वर्षानिमित्त सेंटर करावं 5च्या दिवसासाठी आणि जर जेव्हा कार्यक्रम असेल त्यावेळेला मुलांचं भाग करण्यासाठी मुलं आपल्याबरोबर आहेत त्याला आपण सहकार्य आपली मोठं आपली जी मोठी पायर आहे मी त्याला नृत्य करतो. आपल्या मुलांना सहकार्य करा, त्याला साथ द्या. कारण मला आठवतं तर मी इथे 1918 असताना हे सर्व जे आज आहेत वादक आहेत खूप काय आहे, वादक आहेत, तबला वादक आहेत, बांबू वादक आहेत, ते सर्वांनी पुढे आले आहेत. आपल्या मुलांना आपण एकत्र घेऊया आणि एकत्र सहकार्य करूया. माझे 2 शब्द आठवत असताना मी मुलांनी सुंदर असं गायन केलेलं आहे. त्यांच्याबरोबर जे शिक्षक आहेत, उपस्थित शिक्षक आहेत, त्या सर्वांना शिक्षकांचे मी आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. सर्व लोक तुम्ही अगदी शांतपणे या दिवसामध्ये सहभागी झाला म्हणून तुमची देखील आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांच्या नावाने मुलांना आई वडील आहे, पदवी पदवी नाही. गेल्या 2 आठवड्यापासून आपण ही सूचना ऐकत आहात. या ठिकाणी पाका आलेली आहे. मुलांनी ड्रेस घातले आहे. सांगितलं प्रवचनाला थोड्या दिवसांनी संपणार. ही फुलं आहे 2 दिवसांनी संपणार. किंमत फक्त 28,000 रुपये आहे. मुलाच्या नावाने दिलं तर बरोबर रुपये लक्ष द्या. आपल्याकडे गंधनगाव तलास येथील निर्माण केलेलं सिस्टरतर्फे मुलांनी बनवलेलं मुलींनी बनवलेलं वापरलेलं वस्तू रंजीत वनस्पती औषधी बॅगा कपडे हे आहे. त्या ठिकाणी शाळेच्या हॉलमध्ये उपलब्ध तिकडे बाहेर आता मी सदा सर्वदा हालेलुया हालेलुया
ही प्रथमच ख्रिस्ताला स्वीकारल्या मुलामुलींसाठी आम्ही रोजी व्यक्तीने कॅन्डल दिलेली आहे. परमेश्वर या सर्व धार्मिक वस्तू तो आशीर्वादित करणार आहे आमचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाने आम्ही सर्व जे चरणाशी अर्पण करीत आहोत या सर्वांचा स्वीकार करा. पवित्र आत्म्यातून स्पर्श कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र मरियेची मध्यस्थी एकत्र लावूया. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या प्रभूचा आशीर्वाद या धार्मिक वस्तूवरती यावा. म्हणजे परिधान करणाऱ्या त्यांना देखील प्रभूने आशीर्वादित करावे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, म्हणून जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आज आपल्या या दोन लाडक्या चिमुकल्या सँड्रिना आणि सॅनिसा यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये भाकरीच्या रूपात स्वीकारला आहे. त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. बायबलमध्ये
मत्तेचे शुभवर्तमान 18:20 मध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी त्यांच्यामध्ये मी हजर असतो. आणि पुढे योहानाचे शुभवर्तमान 15:16 मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे आणि नेमले आहे. तर आज आपल्या कोळीवाडा धर्मग्रामामध्ये जवळजवळ 95 मुलामुलींनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आहे. आज त्यामध्ये आपल्या स्टेफिना संदेश मनबाट यांच्या 2 मुली सरीना आणि सानिसा यांनाही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आहे. आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. आज दिवस हा भाग्याचा या गायनाने. आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा, हर्ष करा उल्हास करा, प्रभू रायाचे गान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभूला गाऊया नीत. याच दिनी घेतो आम्ही प्रभूला मुझ्या हृदयात. हर्ष करा जल्लोष करा, प्रभू रायाच गान करा. हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभूला गाऊया नीत. सँड्रिना आणि सानिसा यांनी केले आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. त्याची आराधना स्तुती करणे हे उचित आहे. त्यासाठी आपले शब्द अपुरे पडतात, कारण आपण उच्चारलेले शब्द अव्यथ विरत असतात. पण देवाचा शब्द आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी कार्यासाठी उभारी देणारा आहे, कारण तो चिरकाल टिकणारा असून तो आपला आनंद, प्रकाश, जीवन व सर्वस्व आहे. त्याला सँड्रिना आणि सानिसा ही अपवाद नाही. मुलांना प्रभूचा आशीर्वाद याविषयी प्रभू शब्द आपण ऐकूया. मार्कचे शुभवर्तमान 18:13-16. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. मग त्याने बालकास स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकास माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही तर त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवला व त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्कचे शुभवर्तमान 1:14 मध्ये आपला परमेश्वर सांगतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. होय प्रभू येशू ख्रिस्ता, मी या वचनावर विश्वास ठेवून आम्ही सँड्रिना आणि सानिसा यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, तू आमचा अन्नदाता व जीवनदाता आहेस. आज सँड्रिना व सानिसा यांनी स्वर्गीय भाकर ख्रिस्त शरीराच्या रूपाने आपल्या इवल्या हृदयात स्वीकारले आहे, त्यामुळे ती धन्य झाले आहेत. ख्रिस्त त्यांचा मित्र बनला आहे. त्याची कृपा सदैव त्यांच्याबरोबर असावी म्हणून
तू त्यांच्या पालन करता हो. त्यांना देवाच्या प्रेमाने व आईवडिलांच्या आज्ञेत मोठं कर. त्यांनी नेहमी चांगला अभ्यास करून आपले भवितव्य घडावे म्हणून तू या दोघींना मार्गदर्शन कर. त्यांनी नियमित विशेषतः संडे स्कूल व पवित्र मिसात तन मन धन अर्पण करून सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन दे. सँड्रिना आणि सानिसा व त्यांच्या कुटुंबियांना शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचे दान दे. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना तुझ्या प्रेमळ कृपेचा सदृढ व सुरक्षित ठेव. आज जे आम्ही पेय व अन्न सेवन करणार आहोत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. ते पेय व अन्न पचावं म्हणून आमची ही पचनक्रिया चांगली होऊ दे. या अन्न व पेयाद्वारे तुझा गौरव होऊ दे व आमचे आरोग्य अबाधित ठेव. हे प्रभू, सँड्रिना आणि सानिसा यांच्यावर तुझा कृपादानांचा वर्षाव सदोदित असू दे. हे पवित्र मरिये, तुझ्या प्रेमळ पंखाखाली यांना दोघींना व त्यांना दोघींना तू सदैव सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. And celebrations, I want the world to know how happy as can be. Congratulations and celebrations, I want the world to know how happy as can be. I would believe that life would be happy or contented. I used to think that happiness hadn't been invented, but that was in the back of his before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations, I want the world to know how happy as can be. Congratulations and celebrations, I want the world. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवारा आज झिंगला. 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 या पोराची तर आली भारी, कसा झिंगलाय भर दुपारी. धडमिशी भियाला फुटना, अन छेडतय गावाच्या पोरी. या पोराची तर आली भारी, कसा झिंगलाय भर दुपारी. धडमिशी भियाला फुटना, अन छेडतय गावाच्या पोरी. सुका झोल्याचा चांगला चांगला, उरा कोलीवारा आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, उरा कोलीवारा आज झिंगला.
माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज जिंकला कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोरा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा असो 50 लाखाची माडी अन फिरावा फॉर्च्युनर ऑडी कधी रुसले तर मला लाडानं लावेल तो लाडी गोडी असो 50 लाखाची माडी अन फिरावा फॉर्च्युनर ऑडी कधी रुसले तर मला लाडानं लावेल तो लाडी गोडी मला दाखवेल जग तो सारा मला दाखवेल जग तो सारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा अगं आई तुला ग सांगते मी माझ्या लग्नाचा विचार कर जरा किती शोभून दिसशील आई माझी वरशील हातानं हिरवा चुडा अहो बाबा तुम्हाला सांगते मी लावा पेट्याला हिरवा तुरा यंदा लगीन करायचंय मला पहिले करून द्या साखर पुडा जीव त्याच्यात बसलाय सारा जीव त्याच्यात बसलाय सारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा पहिल्या नजरेत मनात बसली जशी झाल्यामध्ये पोरगी फसली गावचे देऊलाने नवस बोललाई माझी होणारी बायको दिसली येडा पागल मी तुझा दिवाना जसा तुझ्या मग झालो रवाना मम्मी प्रॉमिस तुला मी सांगतही तुझ्या विना आता मला रावना तुझ्या
डोल्यात मला प्रेम दिसतई आणि तुझे नावाचं मला याड लागलंय पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतई आणि तुझे नावाचं मला याड लागलंय पोरी तुझ्या डोल्यात मला प्रेम दिसतई आणि तुझे नावाचं मला याड लागलंय पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतई आणि तुझे नावाचं मला याड लागलंय लगाना टिकली काळी काळी ए हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही जपाल रात उजागरी निंद बी लागेनी वेग चुपगली मतार लारणी ए मारो साजन आखी वरन तो न जा दे करी दे करी दे करी छनछनन पैंजण चांदीचा कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी तुमच्या समोर आले की काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय तुम्हीच माझे आहो होणार का हो बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती परी आणि अप्सरासे झाला प्यारी ती होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो बेटा नदीच्या काठीशी जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा पहना जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला वाय सो शाय 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 नी सोनी वाय 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 गडी गडी बोलत बसते अहो तुम्ही जेवलात काय अहो तुम्ही जेवलात काय सांगा ना जेवलात काय जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मला ती बंधक एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते एकाचीच पोरेवर त्याच्यातच रमते चहासोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू इतकी बघूनच लपते काय ती चालणी काय ती लचक फोटो काढतो पोज दे खचक काळी बिंदी काळी कुर्ती तिखी मिरची हाय ती खचक ठुमका तिचा व्हायरल ती व्हेरी ब्युटिफुल चांदण्या पण वाटे तिच्या पायाची धूळ करतो तुला इमॅजिन तू जॅस्मिन मी अलादीन ड्रीमी ड्रीमी वाटतय तू चोरी केलास दिल रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की दर्दी हो तुम्ही माझी हमदर्दी झाली ती हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे
होटाची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सुपली घडविली रे सुपली घडविली
अशी